गडचिरोलीचे पालकमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला। छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अतिसंवेदनशील भागातील पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी संवाद साधला। आदिवासी महिलांच्या व्यथा मुख्यमंत्र्यांनी समजून घेतल्यात। माओवाद जिल्ह्यातून लवकरच हद्दपार होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात दुर्गम आणि अतिसंवेदनशील अशा भामरागड तालुक्यातून केली। आदिवासी नागरिकांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनजागरण मेळाव्यात सहभाग घेतला। इतकंच नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः महिलांमध्ये जाऊन त्यांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेतल्या। त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न आहे काय चाललंय, कारण तिथे स्टेजवर थोडी समजतं की काय चाललेलं आहे, ते यांच्यासोबत बसलं तर समजतं काय चाललेलं आहे। म्हणजे हा अनुभव यांनी पहिल्यांदा घेतला, कारण हे साध्या तलाट्याशी ग्रामसेवकाशी बोलत नाहीत, तुम्ही साक्षात येऊन यांच्यासोबत संवाद साधत आहात। आमचे मालक हेच आहे रमेश, आम्ही यांचे सेवक आहोत म्हणून यांच्याशी भेटायला आलो। माओवाद्यांच्या हालचाली असलेल्या छत्तीसगडच्या सीमेलगत 3 महिन्यापूर्वी उभारलेल्या कवंडे पोलीस ठाण्याला देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली। गडचिरोली पोलिसांनी या भागात 7 महिन्यात 4 पोलीस ठाणे उभारल्यानं माओवाद्यांच्या हालचालींना लगाम लागलाय। कवंडेच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री थेट गडचिरोलीत पोहोचले। बंदूक सोडून मूळ प्रवाहात परत आलेल्या आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांच्या लग्नाला उपस्थित राहून त्यांनी आशीर्वाद दिला। जंगलामध्ये हत्यारं घेऊन संघर्ष करणारे आता वैवाहिक जीवनामध्ये अडकून आपलं नवीन जीवन सुरू करतायत, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। पुनर्वसन हे केवळ आपल्या भाषणापुरतं नाही, तर सर्वार्थाने आपण पुनर्वसन करतो आहोत। पोलीस मुख्यालयातील एका समारंभात 1,12,00,000 रुपये बक्षीस असलेल्या 13 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। अमरगड तालुक्यात चकमकीत 4 माओवाद्यांना ठार करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। एकंदरीतच विकासाच्या दृष्टीनं गडचिरोली जिल्ह्याला पहिल्या क्रमांकावर नेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याने स्पष्ट झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।